बरेच लोक विचारतात की ज्या दिवशी येशू ख्रिस्तांना क्रॉसवर चढवलं गेलं त्यांना मृत्यू आला त्या दिवसाला गुड म्हणजे चांगला का म्हणतात? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे आणि आज या व्हिडिओत आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की गुड फ्रायडे म्हणजे नेमकं काय आहे, त्याला इतिहास काय आहे, त्याचे धार्मिक महत्व काय आहे आणि भारतात विशेषतः महाराष्ट्रात गुड फ्रायडे कसा साजरा केला जातो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आकाश आणि तुमचं स्वागत आहे आपल्या माहिती विश्व चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत पवित्र आणि महत्वाच्या दिवसाबद्दल, गुड फ्रायडे. सर्वप्रथम गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्वाचा दिवस आहे. त्याला पवित्र शुक्रवार, महाशुक्रवार, होली फ्रायडे किंवा काळा शुक्रवार असेही म्हणतात. हा दिवस ईस्टर संडेच्या आधीच्या शुक्रवारी येतो. या वर्षी म्हणजे 2026 मध्ये गुड फ्रायडे 3 एप्रिल 2026 रोजी साजरा केला जाईल. हा दिवस होली वीकचा भाग आहे. यात येशू ख्रिस्तांच्या शेवटच्या आठवड्यातील घटनाचे स्मरण केले जाते. बायबलनुसार येशू ख्रिस्त, ज्यांना ख्रिस्ती लोक देवाचा पुत्र मानतात, यांना यहुदा इस्करियोतो या त्यांच्या एका शिष्याने 30 चांदीच्या नाण्यासाठी विश्वासात गेला. येशूंना पकडण्यात आले. त्यांचा न्यायनिवाडा झाला. रोमन गव्हर्नर पिलातुसने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. येशूंना क्रॉस उचलून गोलगोथा, कॅल्वरी या ठिकाणी नेले गेले, जिथे त्यांना क्रॉसवर चढवण्यात आले. त्यांच्या हातापायांना खिळे ठोकण्यात आले. त्यांना प्रचंड यातना सहन केल्या. दुपारी 3 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ही घटना 2000 वर्षापूर्वी घडली. ख्रिस्ती विश्वासानुसार येशू ख्रिस्तांनी मानवजातीच्या सर्व पापांची क्षमा करण्यासाठी स्वतःला बलिदान दिले. ते निर्दोष होते, तरीही त्यांनी आमच्यासाठी मृत्यू स्वीकारला. मग गुड फ्रायडे का? ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बाह्यदृष्ट्या हा दिवस दुःखाचा, शोकाचा वाटतो. जर्मन भाषेत सोरोफुल फ्रायडे म्हणतात, पण इंग्रजीत गुड शब्द येतो, कारण गुडचा अर्थ इथे पवित्र किंवा देवाच्या इच्छेनुसार असा आहे. ख्रिस्ती लोकांसाठी हा दिवस चांगला आहे, कारण येशूच्या मृत्यूमुळे मानवजातीला पापापासून मुक्ती मिळाली. बायबल सांगते की येशू देव आणि मानव याच्यातील पूल बनले. त्यांच्या बलिदानामुळे आम्हाला देवाकडे परत येण्याचा मार्ग मिळाला. जसे बायबल म्हणते, देवाने जगावर प्रेम केले, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. येशूचा मृत्यू हा देवाच्या अपार प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळे हा दिवस शोकाचा असला तरी आशेचा आणि मुक्तीचा दिवस आहे. गुड फ्रायडेचे महत्व काय आहे? ख्रिस्ती धर्मात हा सर्वात पवित्र दिवसापैकी एक आहे. येशूंच्या दुःखांचे स्मरण करणे, त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा मुख्य उद्देश आहे. या दिवशी ख्रिस्ती लोक उपवास करतात, मांसाहार टाळतात, चर्चमध्ये विशेष प्रार्थना असते, बायबल वाचन, क्रॉसची पूजा आणि होली कम्युनियन केले जाते. काही ठिकाणी चर्च अंधारात ठेवले जाते, ज्यामुळे येशूच्या मृत्यूचे दुःख व्यक्त होते. भारतात ख्रिस्ती समुदाय मोठ्या संख्येने गुड फ्रायडे साजरा करतो. गोवा, केरळ, मुंबई, पुणे, कोल्हापूरसह महाराष्ट्रात अनेक चर्चमध्ये विशेष मिसा होतात. काही ठिकाणी क्रॉस प्रोसेसन काढले जाते. लोक क्रॉस घेऊन चालतात आणि येशूच्या वाटचालीचे स्मरण करतात. हैदराबाद, चेन्नई सारख्या शहरात क्रुसिफिक्सॉनचे रिएक्टमेंट देखील केले जाते. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये हॉट क्रॉस बन्स बनवण्याची जुनी परंपरा आहे. क्रॉस चिन्ह असलेले बन्स जे येशूच्या क्रॉसचे प्रतीक आहे. काही ठिकाणी काही कुटुंबे पूर्ण दिवस उपवास करतात आणि दान धर्म करतात. भारत सरकारने गुड फ्रायडेला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. अनेक शाळा, कार्यालय बंद असतात. याबद्दल काही रोचक तथ्य आहे. गुड फ्रायडे हा दिवस 20 मार्च ते 23 एप्रिल दरम्यान येऊ शकतो. काही देशात जसे जर्मनी या दिवशी नाचणे किंवा घोड्यांच्या शर्यती करण्यावर बंदी असते. स्कॅन्डिनेव्हियन देशात याला लॉंग फ्रायडे म्हणतात, कारण प्रार्थना लांब असतात. येशूच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी त्यांचे पुनरुत्थान झाले, ज्याला ईस्टर संडे म्हणतात. गुड फ्रायडे आणि ईस्टर एकमेकांशी जोडले आहेत. गुड फ्रायडे आपल्याला शिकवते की प्रेम, त्याग आणि क्षमा ही सर्वात मोठी शक्ती आहे. येशू ख्रिस्तांनी दाखवलेल्या मार्गाने चालणे म्हणजे दुसऱ्यांसाठी जगणे, पाप टाळणे आणि देवावर विश्वास ठेवणे. आपण सर्वांनी या दिवशी शांत राहून, प्रार्थना करून आणि कृतज्ञता व्यक्त करून येशूंच्या बलिदानाचा आदर करावा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या माहिती विश्व चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये सांगा तुम्ही गुड फ्रायडे कसा साजरा करता किंवा याबद्दल तुमचा काय विचार आहे. धन्यवाद.